नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली दिनांक 30 लोकशाहीचे खरे रक्षण करायचे असेल तर भारतीय सहिष्णू झाले पाहिजेत। सांप्रदायिक सद्भावना वृद्धिंगत करताना बंधुभाव महत्त्वाचा आहे। सत्याग्रह हे सत्य आणि न्यायाने हक्क मिळवून देण्याचे साधन आहे। महात्मा गांधींनी या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। गरिबी हटाव आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी परिश्रम घेतले। महात्मा गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहेत। लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन होय, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले। आज हुतात्मा दिनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व स्टेशन चौकात पुतळ्यास पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, पैगंबर शेख, अय्याज नायकवाडी, गुलाबराव भोसले यांनी मनोगती व्यक्त केली। स्वागताने प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले। शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मानले। यावेळी माजी PSI सुनील भिसे, प्रमोद आवळे, प्रदीप पाटील, प्रशांत देशमुख, सौ सीमा कुलकर्णी, मीना शिंदे, सुरेश गायकवाड, अपंग सेल प्रथमेश शेटे, इंटकचे जिल्हाध्यक्ष DP बनसोडे, विक्रम पाटील, मुफिल कोळेकर, अनिस बेपारी, शकील गोधड, गणेश वाघमारे, महादेव देवकुळे, सचिन आवळे, अभिजित मोरकाणे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।